सगळे गायब झाले. अहो मीच होतो त्यांच्या बरोबर, दागिने ठेवताना लॉकर मध्ये गायब झाले. बापरे, सगळे दागिने गेले चोरीला. अरे पण लॉकर कधीपासून उघडाय? मला नाही माहित, मी रूमला झाडू मारायला आलो तेव्हा कळालं मला. पण चोर इथे आलाच कसा? नानी, अहो चोरी करायची म्हटल्यावर चोर कसा पण येणार ना, खिडकीतून आला असेल. आणि आपल्या घरात ना चोरी होऊच शकते. हा, आता संपूर्ण गावाला माहितीये ना आपण फॅक्टरी उभी करणार आहे, मग सगळ्यांना वाटत असणार खूप पैसा या घरात. थांबा, आधीच तुमचे तर्क लावू नका. आधी विचारूया, कोणीतरी काढले असतील दागिने पॉलिश वगैरे करायला. हे बा, आधीच आरडा ओरडा करू नका. सखा, ते कपाट लावून घे व्यवस्थित आणि लॉकर पण. चला. एक मिनिट. आता काय? एक मिनिट. आज सकाळी सिद्धू आणि त्याच्या मागे आदिती दोघंही घाईनं बाहेर पडले. सिद्धूच्या हातात बॅग पण होती. नक्कीच दोघांनी नेले असणार. दोघांचं ना काहीतरी चालू आहे जे आपल्याला कळू द्यायचं नाहीये. अरे देवा, आता हे काय आणखी? नक्की सिद्धूनच आदितीला दागिने गहाण ठेवायला किंवा विकायला सांगितले असणार. त्याला अमेरिकेला जायला पैसे हवेत ना. अहो म्हणून काय तो माझ्या मुलीचे दागिने विकून पैसे उभे करणार का? तात्या, हे काय आहे? हेच तुमचे संस्कार आहेत का? अहो पण अजून नक्की कळलं कुठे की आदिती वहिनी आणि सिद्धूनेच दागिने विकले किंवा गहाण ठेवलेत? त्यांनीच दागिने नेले हे सुद्धा कन्फर्म नाहीये अजून. चोरी झाली याची शक्यता अजूनही आहेच. मला काय वाटतंय, आपण सगळे वेगवेगळे तर्क लावत बसण्यापेक्षा पोलिसांना गाठूया. हा, मला तुझं म्हणणं पटतंय सुहास. आपण एक काम करू, आपण दोघेही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. चल लवकर. थांबा, काय पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. काही चोरी वगैरे झालेली नाही. नाही, तुला कसं माहिती? म्हणजे ना ना तूच तर दागिने दिले नाहीस ना? काय? हा, मला वाटलं तूच नेले. अरे कशा करता? अरे कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी तर नाही गेलास? अरे तुझं कसं करावं नाना मी? हे तुझ्या हातात काय? याच्यातच दागिने असतील. नाही मला बापू दे. नाही मला बापू दे. अरे 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 बापू, सोड. हे फळं आणलीत मी आपल्या मळ्यातून. अरे काय बापू, माझ्यावर संशय घेतो. आता बघ बापू, आपल्या घरात कुठंच नाही, मग तुझ्या रूम मध्ये ढेकणं होतील. तुला गोठ्यात झोपावं लागल. तुझी ऐश्वर्या गावात तोडून पळून जाईल. आणि तुला बापू. अरे मला आधी सांग, चोरी नाही झाली हे तुला कसं माहिती झालं? अरे नाहीच झाली चोरी बापू. मी मळ्यावरून येत होतो तेव्हा आधी ती मला भेटली होती सोनाराच्या दुकानाच्या बाहेर. अरे सगळेचे सगळे दागिने विकले रे. काहीतरी आर्थिक संकट असणार, तिच्यावर काहीतरी मोठं कर्ज असणार. माझ्या मुलीला कशाचं कर्ज असेल? अहो फॅक्टरीसाठी घ्यावं लागलं असेल ना तिला. आदितीचा स्वभाव तर माहितच आहे, आपल्याला त्रास नको म्हणून तिने कोणालाच काही सांगितलं नसेल. आता तर फॅक्टरीचं काम सुरू केलेलं आहे. हे आता कर्ज कशाला लागेल? आणि समजा लागलं तर सांगायला हवं ना घरामध्ये. आपण सगळे मिळून केलं असतं काहीतरी. अरे फॅक्टरीची जबाबदारी जरी त्याच्यावर असली तरी फॅक्टरी देशमुखांची आहे ना. आपण सगळे मिळून प्रॉब्लेम सोडवू शकतो त्याचा. हो ना, बरोबर आहे तात्या. युवराज, अरे आदिती थांब. आता परत हे तू स्वतःवर घेणार आहेस का? बस झालं ना आदिती. आणि सिद्धार्थला डिफेंड करून काही फायदा होणार नाहीये. युवराज, तू मध्ये का बोलतोस? मी सांगते ना त्यांना. थांब आदिती, माझी शपथ आहे तुला. त्याला बोलू देत. बोल युवराज. मोठे बाई, अमेरिकेला जायला पैसा उभा करण्यासाठी सिद्धार्थने तुम्हाला कोणालाही न विचारता दागिने विकले. आणि आदितीलाही कळलं की सिद्धार्थ दागिने घेऊन जातो. आदितीही त्याच्या मागे गेली, म्हणून आदिती मीटिंगला लेट आली. सिद्धार्थ दागिने घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये गेला आणि आदितीही त्याच्या मागे गेली.
अगं सुमित्रा सावंत मोठ्या बाई अगं मोठ्या बाई या बसा इथे बसा इथे मोठ्या बाई बसा मोठ्या बाई अहो तुम्ही का त्रास करून घेताय त्याने कसंही वागायचं आणि आपण त्रास करून घ्यायचा हा सिद्धू ना सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललाय आता यूज दे त्याला तात्या प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्ही सिडला शिक्षा नका करू मी बोलते त्याच्याशी मी समजावेन त्याला तो पण तुम्ही काही बोलू नका त्याला प्लीज मला या घरात आता अजून भांडण नको आहेत मी बोलेन त्याच्याशी तो पुन्हा असं नाही करणार बापू सिद्धू असा वागला या धक्क्यानं रत्नाकाला येडाचा झटका आला काय? रत्नाक्का तुला हसायला काय झालं ग? अरे बापू हसू नको तर काय करू अरे काय हे देशमुख काय चाललंय या घरात मी जे अभिमानाने ओरिजिनल देशमुख असं म्हणत होते ना ते या सिद्धूमुळे आता मला म्हणणं बंद करावं लागणार आहे खरंच नाही आज तुम्हा सगळ्या सुनांपुढे मी मान्य करते हे घर या घरातला आनंद या घरातले संस्कार जर कुणी टिकवून ठेवले असतील ना तर त्या आहेत या घरच्या सुना आणि मोठ्या बाई याहून खालच्या थराला नाही जाणार सिद्धू अहो तात्यांनी त्याला परवानगी दिली तरी त्याचे उपद्व्याप अजून थांबत नाहीत आणि आता खरंच हे धक्का बसण्यापेक्षा हसूच यायला लागलेलं आहे आणि आदिती आता यातून कशी सोडवणूक करायची याची स्टाईल फक्त ओरिजिनल देशमुखच सांगू शकतात कळलं आता जा सगळे दागिने परत लॉकर मध्ये ठेवून द्या आणि सिद्धू आल्यानंतर नॉर्मल वागा नाही नाही नको रत्नाक्का असं नको तू आता काहीच बोलू नकोस मी सांगतेय तेवढंच करायचं का जाऊन सांगू तात्यांना सिद्धूला शिक्षा करा म्हणून नाही नाही नको करते मी सखा कळलंय ना तुला होत नका चला लागा कामाला हा सिद्धार्थ स्वतःच्या घरात चोरी करतो दिस इज रिअली शॉकिंग मला नाही शॉकिंग वाटत ते कारण मला माहिती हा असंच काहीतरी करणार आहे कारण पण मात्र इतक्या लवकर करणार आहे असं वाटलं नव्हतं आधी तिला तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा तात्यांना नाहीतर आपल्याला फायनान्शियल हेल्प करा म्हणून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल पण नाही याच्याकडे ना जरा सुद्धा पेशन्स नाहीये हो ना सिद्धार्थ असा आणि त्याच्या घरचे अजूनच अजब आहेत रे ऐक ना मी लेट्स लीव फ्रॉम हिअर अरे या देशमुखांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये तो सिद्धार्थ इतका गोंधळ करतोय कोणाच्या डोक्यात विचारही येणार नाही असा वागतोय आणि हे देशमुख अरे घरात इतकं मोठं काहीतरी घडतंय आणि हे सगळेजण हसत आईस्क्रीम खात छान मार्ग काढतात सगळ्यातनं हे बघ लेट्स गो बॅक टू मुंबई आपण आपला बिझनेस सांभाळूयात अरे अदितीच्या नावावर यांनी तसंही फॅक्टरी केली आहे ना तिला छान सांभाळतायत सगळे बस झालं ना मैंने आता कळलं मी का म्हणतो जिथे तुझे विचार थांबतात ना तिथे माझे विचार सुरू होतात महालक्ष्मी उलट आता आपण इथं थांबलं पाहिजे आपलं काम सोपं झालं व्हॉट अरे काय बोलतोयस मिलिंद महालक्ष्मी विचार कर महालक्ष्मी हा सिद्धार्थ जर त्याच्या स्वप्नांसाठी ह्या थराला जाऊ शकतो तर याचा अर्थ काय त्याला बदनामीची भीती नाही आणि म्हणून सांगतोय की आता जर वाट बघू आणि आता हा मूर्ख सिद्धार्थच असं काहीतरी करेल ना की त्याने हे घर हादरणार आणि मग तिथून घर तुटायला सुरुवात होणार मिलिंद ऐक सिद्धार्थ कसाही वागला ना तरी हे घर तुटणार नाहीये आता सुद्धा बघितलंस ना बाकी सगळेजण एकत्र आहेत एकत्र सिद्धार्थच्या विरोधात उभे आहेत अगदी त्याचे आई वडील सुद्धा महालक्ष्मी
हे दागिने इथे कसे? तर अदितीचे दागिने, पण हे दागिने तर तिथे हॅलो काका, मी तुम्हाला जे दागिने दिले ते कोणी येऊन परत घेऊन गेले का? हो, कोण कशाला नेईल? पण तुम्हीच म्हणालात ना की घरी कोणाला माहिती नाही म्हणून. काका प्लीज तुम्ही परत एकदा जरा चेक करता का? हो, पण आता मी पेढी बंद केली. हो पण दागिने इथेच आहेत, व्यवस्थित आहेत. नक्की दागिने तिकडेच आहेत? हो. काय झालं काय? नाही नाही काय नाही. हो, रत्नाक्का म्हणाल्या म्हणजे करणं भागच आहे ना. बरं झालं तुम्ही सिद्धूला खोटं सांगितलं, नाहीतर अपशकून झाला असता. दुकानाला आग लागली असती ना. सगळं काय प्रकार आहे? मला एक सांगा ना, मला मदत केली आहे? नाही ना? अहो, मला साधं इन्स्पायर सुद्धा केलं नाहीये तुम्ही. कारण तुमच्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टीसाठी तुम्ही इन्स्पायर सुद्धा करता आणि मदत सुद्धा करता. तुमच्या चौकटीत न बसणाऱ्या माझ्या स्वप्नांसाठी माझ्या या घरात मी काही हक्काचं मागितलं तर लगेच मी वाईट. नाही, मला एक कळतच नाहीये की तुमच्या सगळ्यांची मी वाईट वागतोय का तुम्ही सगळे माझ्याशी अनफेअर वागताय. अरे काय बोलतोयस तू हे? आणि काय अनफेअर वागतो रे आम्ही? आप्पा, मला सगळं आठवतं. बाळाकाकाला जेव्हा गावामध्ये क्लिनिक उघडायचं होतं तेव्हा तात्यांनीच मदत केली होती. अर्चनाला स्वीट शॉप साठी बापू काका, तात्या, बयाजी सगळ्यांनी मदत केली होती. आणि सुहास, आठवतंय ना जेव्हा तुला पैशांची गरज होती तेव्हा तू अर्चनाचे दागिने गहाण ठेवले होते? आठवतंय ना? या सगळ्या गोष्टींचा बोबाटा झाला नाही का? कारण ते सगळे इथे गावातच राहणार होते, तुमच्या जवळ, तुमच्या पंखाखाली. पण एखादा भरारी घ्यायचं बघतोय तर तुम्ही लगेच त्याचे पंख छाटून टाकणार का? सिद्धू, बाद झालं तुझं. खूप ऐकून घेतलं. मला वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर मान खाली घालून माफी मागशील तू सगळ्यांची, पण हे मलाच कळायला हवं होतं. अरे, आपल्या बायकोला न विचारता स्त्रीधनाला हात लावणारा माणूस तू. माफी मागण्याचं एवढं मन मोठं कुठलं तुझं? खूप वाईट वाटलंय मला सिद्धू, खूप दुखालायस तू मला. तू एवढं सगळं खोटं बोललास आणि सुनबाईवर ढकललं सगळं, तेव्हा मी काय बोललो नाही तुला. तू न सांगता घरातून निघून गेलास तेव्हाही मी नमतं घेतलं आणि तुझं म्हणणं ऐकून घेऊन तुला अमेरिकेला जायची परवानगी दिली. आणि तरीही तू खोटं वागतोयस आणि म्हणतोयस वरून की आम्ही तुझे पंख छाटतोय, तुझ्या प्रगतीच्या आड येतोय म्हणून. अरे काय हवंय काय तुला? मुलगा म्हणून या घरावरचा हक्क नाकारू आम्ही असं वाटतंय तुला? काय हवंय काय तुला? बोल, तुला काय हवंय बोल. ठीक आहे, मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवा. बघितलं? म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन सगळं हवंय मला. तात्या, माझ्या हक्काचं सगळं मला द्या.